नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आत्तापर्यंत अर्जुन सायलीची काहीच मदत घेत नव्हता. त्याला ना तिच्या आईबाबांना शोधायचं होतं, पण त्याला सरप्राईज द्यायचं होतं. तो काही आता मदत तिची घेण्यासाठी तयारच नव्हता. पण सायलीच्या मदतीशिवाय त्याला कोणतं काम होणार आहे का? तर आता असं त्याला कळलेलं असणार आहे बहुतेक, आणि त्याने आता सायलीची मदत घेतलेली आहे. तर आता प्रियाने त्या दोघींची जी गाठोडे आहेत ती लपवलेली असतात, हे अर्जुनला माहिती होतं. अर्जुन ज्यावेळेस सायलीला सांगतो त्यावेळेस सायली म्हणते की अच्छा, आता ते प्रियाने ते गाठोडं कुठे ठेवलं असेल ना, हे तुम्हाला माहिती नाही पण मला माहिती आहे. मला चांगलंच माहिती आहे की ती प्रिया कशी आहे ते. आता मी तुम्हाला सांगते की तिने ते गाठोडं कुठे ठेवलेलं आहे. आता ती अर्जुनच्या कानामध्ये सांगते. त्याच्यामुळे प्रेक्षकांना अजून तरी आपल्याला माहीत नाही आहे की तिने कानामध्ये काय सांगितलेलं आहे आणि ते गाठोडं कुठे आहे ते आपल्याला अजून कळलेलं नाही आहे. तिने कानामध्ये सांगितलेलं आहे, पण उद्याच्या भागामध्ये ते आपल्याला नक्की समजणार आहे. इकडे आता सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की ते गाठोडं कुठे आहे ते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मग चला, ठरलं तर मग आता आपण ते गाठोडं आता तिथून घेऊन येऊया. आता सायलीला पक्क माहिती असतं, प्रियाच्या सगळ्या खोडी सायलीला माहितीच असतात. इकडे बिचारी प्रिया मात्र आता ते गाठोडं शोधत असते. तिला आता प्रश्नच पडलेला असतो की ते गाठोडं गेलं तरी गेलं कुठं, कारण ते सायली आणि अर्जुन आता घेऊन गेलेले असतात आणि बिचारी प्रिया ते शोधत असते. आता तिला काही ते मिळणार नाही. आता लवकरच या प्रियाचा आता सगळा खोटा जो चेहरा आहे ना तो समोर येणार आहे सगळ्यांच्या. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की जे काही डॉक्युमेंट असतात ते आता म्हणजे ते हवालदार असतो तो घेऊन चाललेला असतो आणि ते महिपतला कळलेलं असतं. त्याच्यामुळे महिपतने बिचाऱ्याला आता पकडलेलं आहे आणि त्याला म्हणत आहे की सगळं काही माहिती असताना तू आम्हाला सांगितलं नाही, त्याच्यामुळे तुला आता शिक्षा मिळणारच. आता त्याला बॉटलवरती 4 बॉटलवरती आता उभं केलेलं असतं टेबल टाकून. त्यावेळेस तो म्हणतो की आता कुठली बॉटल फोडू. आता नागराजला तो विचारत असतो, खरंच ह्याचे काळे धंदे कधी थांबणारे काय माहिती. एवढी मुलगी जेलमध्ये गेलेली आहे पण त्याचं त्याला काही सुखदुःख नाहीये. पण ना खरंच जे असं काही पाप करतात ना, खोटं काही वागतात ना, त्यांना लवकरच शिक्षा मिळते आणि आपले सायली आणि अर्जुन लवकर आता ह्यांना शिक्षा देणार आहेत. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला कळतंय का या सगळ्या मागे तो नागराज आहे. म्हणजे बघा ना, त्याने आपल्या मधुभाऊंना सुद्धा मारलं, परत त्यानेच हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तन्वीला आणलं, म्हणजे जे जे कारस्थान केलेलं आहे ना सगळ्यामध्ये तो मेन आहे. त्या दिवशी तो अर्जुन फोटो शोधायला गेला होता तरी तो फोटोसुद्धा नागराजने चेंज केलेला आहे. म्हणजे या सगळ्यात तोच आहे. पण त्याचं सत्य काही बाहेरच येत नाहीये. पण आता काही काळजी करायची गरज नाही. एकदा काही तन्वी म्हणजे ही खोटी तन्वी हे ज्यावेळेस समजेल आणि सायली खरी तन्वी आहे, त्यावेळेस आपोआपच त्या नागराजचा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. बिचाऱ्या सुमन काकूला कळलेला आहे, पण तिला पण तो किती मारहाण करत आहे. पण नाही, आता काही टेन्शन नाही. आता अर्जुन लागलाय ना ह्या कामाला, म्हणलं आता तो शोधणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायली आता आली आहे, त्याच्यामुळे सायली आता नक्कीच शोधून काढणार. कारण सायलीच्या मदतीशिवाय अर्जुनला काहीच करता येणार नाहीये. सायली आता बरोबर त्या प्रियाचा खरा चेहरा समोर आणणार आहे. तर चला, आता हे पोलीस जे आहेत ना ते पण आता म्हणालेले आहेत अर्जुनला की आता सायलीच्या आईबाबांपर्यंत पोचण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झालेला आहे. अर्जुन आणि चैतन्यसुद्धा आता खूप टेन्शनमध्ये आहेत. पण सायलीच्या मदतीने आता नक्कीच ते तिच्या आईबाबापर्यंत म्हणजेच आपल्या प्रतिमा आणि तिच्या म्हणजे रविराजपर्यंत पोचणार आहे. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.